हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. त्यामुळे तुमचा स्टडी सोपा होण्यास देखील मदत होईल आणि जे गरजू स्टुडंट्स आहेत त्यांना देखील शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आपण मिडवायफरी ANM सेकंड इयरचं मिडवायफरी हे सब्जेक्ट बघत होतो. त्यामधलं आपण भ्रूणशास्त्र हे लेसन बघत होतो. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे की योग सॅकचे परिवर्तन काय असते, त्यानंतर एम्निओनचे परिवर्तन काय असते, नाळ जी असते नाळ कशाला म्हणतात, त्यानंतर नाळेचा विकास कसा होतो हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहे की नाळ किंवा अम्बिलिकल कॉर्ड. आता हे नाळ काय आहे, अम्बिलिकल कॉर्ड काय आहे हे आपण या क्लासमध्ये बघणार आहे. तर अम्बिलिकल कॉर्ड कशाला म्हणते हे जे मी इथे डायग्राम काढून ठेवलेली आहे बघा, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आहे. हा जो आहे तो गर्भाशय आपला. ओके, छोटासा गर्भाशय असतो, परंतु जेव्हा त्याच्यामध्ये बाळ थांबत असतं, गर्भ थांबत असतं, तर त्यावेळेस तो मोठा होत असतो. ओके, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हा मोठा झालेला आहे. त्यानंतर हा जो आहे हा प्लॅसेंटा आहे आणि ही जी आहे ती नाळ आहे. ओके, म्हणजे ही जी आहे ही नाळ आहे, हे बाळ आहे. ओके, हे बाळ आहे. इथून अम्बिलिकल कॉर्ड इकडे प्लॅसेंटाला जाऊन भेटलेला आहे. हे एवढं डोक्यात लक्षात ठेवलं की समोरचं जे आपण वाचणार आहे, समोरचं जे आपल्या अभ्यासक्रमाला येणार आहे ते एकदम सुरळीत तुमच्या लक्षात येईल. एकदम सिंपल वेने मी हे इथेच समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही गुगलवर जर सर्च केलं, याच्यामध्ये जरी बघितलं तरी याच्यामध्ये पण खूप डिफिकल्ट आहे थोडंसं. म्हणजे जेव्हा बेसिक नॉलेज जे आहे ते बेसिक नॉलेज याच्यामध्ये थोडं कमी दिलेलं आहे. तुम्हाला समजायला थोडं हार्ड जाईल. एकदम सोप्या याच्यामध्ये आहे. तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला पॉज करा, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ओके, चला आपण सुरू करूया. तर नाळ किंवा अम्बिलिकल कॉर्ड कशाला म्हणतात बघा. नाळ म्हणजे गर्भ व प्लॅसेंटा यांना जोडणारा दुवा होय. ओके, ही जी नाळ आहे, ओके, ही जी नाळ आहे हा गर्भ आणि प्लॅसेंटा यांना जोडणारा दुवा आहे. जर हीच नसती तर हे जोडल्या गेले नसते. ओके, जोडल्या गेले नसते तर काय झालं असतं, ह्या प्लॅसेंटाकडून जे लागणारे जे पोषक द्रव्य जे आहे, जे गर्भाच्या विकासासाठी वाढीसाठी जे लागत आहे ते गर्भाला भेटले नसते आणि गर्भ तिथे वाढला नसता. ओके, तर हा काय आहे, एक दुवा आहे. ओके, कोणाला जोडणारा, प्लॅसेंटाला आणि गर्भाला जोडणारा एक दुवा आहे. हिच्या मार्फतच गर्भरक्त हे गर्भापासून प्लॅसेंटाकडे व प्लॅसेंटाकडून गर्भाकडे वाहत असते. या दुवाच्या मार्फत, या नलिकेमार्फत किंवा या नाळेमार्फतच गर्भाकडून जे नसलेले पोषक जे त्याला पाहिजे नाही आहे, ओके, जे पोषक नाही आहे, जे पोषक घटक नाही, जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते तो काय करत असतो, याच्या थ्रू प्लॅसेंटाला देत असतो. प्लॅसेंटा मग तिकडे आईच्या बॉडीकडे सरकवत असतो. ओके, आणि आईच्या बॉडीकडून जे पोषक लागणारे जे द्रव्य आहे तर तो इथूनच घेत असतो आणि या नाळेद्वारे आपल्या गर्भाला देत असतो. नाळेचा विकास. आता ही जी नाळ आहे तिचा विकास होणं ही खूप गरजेचं आहे. ती फक्त रस्सीप्रमाणे टांगून दिली तिथे होईल का, नाही. तिथे छोट्या छोट्या नलिका असतात. त्या नलिका काय काम करतात आपण समोर बघू. नाळेचा विकास हा कनेक्टिंग स्टॉक पासून होतो. आपण मागच्या क्लासमध्ये तुम्ही बघून घ्या, तिथे कनेक्टिंग स्टॉकचं मी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सुरुवातीचा कनेक्टिंग स्टॉक हा मेझोब्लास्टिक टिश्यू पासून तयार झालेला बंध असून तो ताणला जातो. मेझोब्लास्टिक टिश्यूमुळे तो बनलेला असतो आणि तो काय होतो, असा ताणत असतो, स्ट्रेचेबल असतो. ताणल्यामुळे तिथे काय होते, एम्ब्रियोनिक डिस्क व कोरियॉन यामधील अंतर जे आहे ते योग्य रीतीने राखल्या जात असते. एम्ब्रियोनिक डिस्क, ओके, हे जे आहे आपण याला जेव्हा ग्रोथ होत नाही तेव्हा एम्ब्रियोनिक डिस्क ही आपण याला म्हणू शकतो. आणि कोरियोनिक, जे छोटे छोटे कोरियोनिक विलाई आहे त्यामधील अंतर त्यामधील डिस्टन्स तो राखत असतो. जसजशी एम्निओटिक सॅक व गर्भोदक यांची वाढत जाईल तसतशी या बंधाची म्हणजेच कनेक्टिंग स्टॉकची लांबी देखील वाढत जाते व तिलाच आपण नाळ असे म्हणत असतो. जशी जशी एम्निओटिक सॅक, ओके, आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे एम्निओटिक सॅक कशाला म्हणतात, मला कमेंट करून सांगा कशाला म्हणतात. तर एम्निओटिक सॅक व गर्भोदक. आता गर्भोदक कशाला म्हणतात, तर इथे घर्षण होऊ नये म्हणून इथे फ्लुइड असतं किंवा एक लिक्विड तयार होतो, त्याला गर्भोदक असे म्हणत असतात. तर ते वाढत जाईल तसतशी या बंधाची, ओके, तसतशी या बंधाची म्हणजेच कनेक्टिंग स्टॉकची लांबी, हे आधी काय असतं, कनेक्टिंग स्टॉक असतं. ओके, त्याची लांबी वाढत जाते आणि तिथे नाळेची निर्मिती होते. ही नाळ पिळाच्या दोराप्रमाणे लांब असून तिच्यावर एम्निओन या आवरणाचे वेष्टन असते. ही नाळ कशी असते, पिळाच्या दोराप्रमाणे असते आणि त्याच्यावर कशाचे वेष्टन असते,
तर ॲम्निऑनचे वेस्टर्न असते. नाळेची लांबी, आता हिची नॉर्मल लांबी बघा किती असायला पाहिजे, 45 ते 50 सेंटीमीटर हिची लांबी असायला पाहिजे आणि तिचा व्यास, तिची जाडी ही 1.5 सेंटीमीटर इतकी असायला पाहिजे नॉर्मली. ओके, हे लक्षात ठेवा की नॉर्मल तिची व्हॅल्यू किती, तिची लांबी किती असायला पाहिजे, तर 45 ते 50 सेंटीमीटर. ओके, लेंथ असायला पाहिजे, लेंथ. त्यानंतर तिचा व्यास किंवा डायमीटर किती असायला पाहिजे, 1.25 सेंटीमीटर. ओके, हे लक्षात ठेवायचं. 1.5 सेंटीमीटर तिची डायमीटर किंवा तिचा व्यास असायला पाहिजे. तर तिची नॉर्मल व्हॅल्यू, हे लक्षात ठेवा, हे BAQ साठी विचारत असतात, MCQ साठी विचारत असतात, समोर जर कॉम्पिटेटिव्हचं प्रिपरेशन केलं त्यासाठीही विचारत असतात. 45 ते 50 सेंटीमीटर तिची नॉर्मल लेंथ असते, तर त्याचा डायमीटर किती असतो, 1.5 सेंटीमीटर एवढा असतो. नाळेची लांबी 20 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल, जर या नाळेची लांबी 20 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल तर तिला कमी म्हणजे शॉर्ट, तिला शॉर्ट कॉर्ड असे म्हणत असतात. बघा, 20 सेंटीमीटर पेक्षा कमी तर तिला काय म्हणत असतात, शॉर्ट कॉर्ड. ओके, 20 सेंटीमीटर पेक्षा जर तिची लांबी कमी असेल तर तिला शॉर्ट कॉर्ड म्हणतात. त्यानंतर ती जर शॉर्ट कॉर्ड असेल, ही शॉर्ट कॉर्ड असेल तर काय होते बघा, प्रसूती समयी गर्भ खाली उतरण्यात अडथळा येतो. बरोबर आहे. ही जर लांबी तिची कमी असेल तर उतरायच्या वेळेस काय होते, ती नाळ छोटी पडत असणार, म्हणून तिथे अडथळा येतो. ओढ लागल्यामुळे प्लासेंटा अकाली सुटून रक्तस्राव होतो. जर ही छोटी आहे आणि गर्भ इकडे ताणला जात आहे आणि प्लासेंटा इथंच आहे, ओके, तर हे काय होईल, हे बाळ काय करत आहे, त्याला ताणत आहे, बाहेर निघायसाठी त्याला ताणत आहे. तर काय होईल, तिथे ती तुटू शकते आणि तिथे रक्तस्रावही होऊ शकतो. तर प्रसूती समयी गर्भ खाली उतरण्यात अडथळा येतो. ओढ लागल्यामुळे अकाली सुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. जास्तच ओढ लागल्यास कॉर्ड तुटण्याचीही तिथे शक्यता असते. कॉर्ड तुटल्यामुळे प्लासेंटा व गर्भ यामधील शुद्ध रक्ताचा पुरवठा खंडित झाल्यामुळे गर्भ गुदमरण्याची, क्वचित प्रसवणी, दगावण्याचीही शक्यता असते. ही तुटली, ओके, शॉर्ट आहे त्या कारणाने बाळाने इकडे खिचलं गर्भ बाहेर येण्याच्या याच्यामध्ये आणि हे तुटली तर काय होईल, याच्यामधलं जे पोषण द्रव्य आहे किंवा रक्ताचा पुरवठा आहे तो गर्भाला झाला नाही आणि तिथे कॉन्ट्रॅक्शन जे सुरू आहे तेही बंद झाले, तर त्याच्यामुळे तिथे रक्तस्राव होईल, बाहेर रक्तस्राव होईल आणि रक्तस्राव झाल्यामुळे इथे बाळही गर्भ गुदमरण्याची, तिथे क्वचित प्रसंगी मरण्याची ही शक्यता असते. ओके, तर ही कॉम्प्लिकेशन अति क्वचित प्रसंगी आढळत असते. अति क्वचित म्हणजे कारण सोनोग्राफीमध्येच दिसून येतं, तर ते C सेक्शनचा निर्णय घेत असतात. काही वेळेस नाळेची लांबी खूपच जास्त म्हणजे 1 मीटर त्याहूनही अधिक असते, 1 मीटर पेक्षा अधिकही असू शकते, तर तिला लॉंग कॉर्ड असे म्हणत असतात. ओके, किती पेक्षा, 1 मीटर पेक्षा जास्त. तर तिला म्हणतात लॉंग कॉर्ड. ओके, लांबी आपण नॉर्मली बघितलेलं आहे 45 ते 50 सेंटीमीटर, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 20 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल दॅट इज कॉल्ड शॉर्ट कॉर्ड. इफ एनी याच्यामध्ये जर 1 मीटर पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतात, लॉंग कॉर्ड. ओके, तर गर्भाच्या गळ्याभोवती नाळेचे 2-3 वेढे पडू शकत असतात. ओके, हे देखील अस्वाभाविक आहे. 1 मीटर पेक्षा जास्त होणे हे देखील अस्वाभाविक आहे. जास्त लांबीमुळे गर्भाच्या गळ्याभोवती काय होतं, जास्त लांबी आहे, इथं खूप वेष्टन असं झालेलं आहे, तर गर्भाचा जो गळा असतो, ओके, इथे असेल कुठेही असू शकतो, तर तिथे त्याला नाळेचं वेष्टन पडून तिथे 2-3 वेढे पडू शकतात. नाळेला खऱ्या गाठी पडू शकतात. जर गाठ पडली तर काय होईल, जो फ्लो होणारा असतो तो थांबून जाईल. ओके, त्यामुळे गर्भाला शुद्ध रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे आत गर्भ मरू शकते. कॉर्ड प्रोलॅप्सचीही जास्त शक्यता असते. बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करत आहे, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत इथे, की कॉर्डची नॉर्मल व्हॅल्यू किती असते, नॉर्मल लेंथ किती असते, तर 45 ते 50 सेंटीमीटर त्याची नॉर्मल लेंथ असते. त्यानंतर 20 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल
तर त्याला शॉर्ट कॉर्ड म्हणतात. त्यानंतर 1 मीटरपेक्षा जर जास्त असेल तर त्याला लॉंग कॉर्ड म्हणतात. आता त्याचे काय काय विपरीत परिणाम होतात ते आपण इथे बघितलेले आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे की नाळेची रचना, स्ट्रक्चर ऑफ दी अम्बिलिकल कॉर्ड कशी होते बघा. नाळेच्या वरील पृष्ठभागावर एम्निओटिक एपिथेलियमचे एकेरी आवरण असते. पृष्ठभागावर काय असते? एम्निओटिक एपिथेलियमचे एकेरी आवरण असते. परंतु गरोदरपणाचे दिवस पूर्ण भरल्यानंतर गर्भाच्या एपिडर्मिस प्रमाणे नाळेच्या वरील पृष्ठभागावर स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम प्रमाणे ते दिसत असते. जसं जसं गर्भाची वाढ होते, दिवस पूर्ण भरत येत असतात तसे ते स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम, ते टिश्यूची एक लेअर असते, तर त्याप्रमाणे दिसते. वॉटरसेन्स जेली. आता वॉटरसेन्स जेली म्हणजे काय? आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. एम्ब्रियॉनिक मिझोडम मधील जादाच्या पेशींचे म्युकॉइड्स डिजनरेशन झाल्यामुळे तयार झालेल्या जिलेटिन सारख्या द्रवालाच वॉटरसेन्स जेली असे म्हणत असतात. ओके, एम्ब्रियॉनिक मिझोडम मधील जादाच्या ज्या पेशी आहेत त्यामध्ये म्युकॉइड डिजनरेशन झाल्यामुळे तिथे जिलेटिन सारख्या द्रवालाच काय म्हणतात? वॉटरसेन्स जेली असे म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात म्युको पॉलिसॅकराइड्स असतात. त्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे नाळेतील रक्तवाहिन्यांचे संरक्षण करणे होय. त्याचं महत्त्वाचं कार्य काय आहे की नाळेतील ज्या रक्तवाहिन्या आहेत, जो आपलं फ्लो बरोबर करत आहेत की नाही त्यांचं संरक्षण करणे. ओके, त्यांचं प्रोटेक्शन करणे हे त्याचं काम असतं. तर रक्तवाहिन्या कोणत्या कोणत्या असतात बघा. सुरुवातीस नाळेमध्ये 2 रोहिण्या व 2 नीला असतात. आपल्याला माहिती आहे, आपण रक्ताभिसरण फर्स्ट इयरला शिकलेलो आहे. नेहमी जेव्हा आपली नॉर्मल ह्युमन बॉडी असते तिथे 2 रोहिण्या आणि 2 नीला असतात. ओके, तर इथे हे सेम असतात. रोहिण्या या गर्भाच्या इंटरनल इलियाक आर्टरी पासून निघत असतात. रोहिण्या कुठून निघत असतात? तर इंटरनल इलियाक आर्टरी पासून निघतात आणि गर्भाकडील अशुद्ध रक्त किंवा व्हीनस ब्लड प्लॅसेंटाकडे घेऊन जात असतात. 2 नीलापैकी उजवी नीला गर्भाच्या 4थ्या आठवड्यामध्ये नाहीशी होते, दिसेनाशी होऊन जाते. मग तिथे 1 नीला आणि 2 रोहिण्या असतात फक्त. त्यामुळे 4थ्या आठवड्यानंतर नाळेमध्ये एकच नीला असते. ती प्लॅसेंटाकडून शुद्ध रक्त किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड गर्भाकडे वाहून नेत असते. नाळेमध्ये एकच रोहिणी आढळते. हे गर्भाला जन्मजात विकृती किंवा वैगुण्य, कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी अथवा अस्वाभाविकता दर्शविणारे सूचक लक्षण आहे. ओके, जेव्हा आपण सोनोग्राफी करत असतो, USG जेव्हा करत असतो, तर त्यावेळेस जर गर्भामध्ये बाळाच्या हार्टमध्ये जर एकच रोहिणी जर आढळली नाळेमध्ये, ओके, एकच रोहिणी जर आढळली तर ते कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी म्हणून अस्वाभाविकता दर्शवणारे एक सूचक आहे. ओके, सूचक लक्षण आहे. गर्भाच्या बेंबीपासून निघालेली नाळ प्लॅसेंटाच्या मधोमध ॲम्नियॉन या आवरणामध्ये शिरत असते. गर्भाच्या बेंबीपासून जे निघालेली नाळ प्लॅसेंटाच्या मधोमध ॲम्नियॉन या आवरणामध्ये शिरते. प्लॅसेंटामध्ये नाळ कोठून आतमध्ये शिरते त्यावरून प्लॅसेंटाची निरनिराळे नावे पडलेली असतात. ओके, त्याचेही प्रकार आहेत प्लॅसेंटाचे बघा. आता ही कुठून शिरलेली आहे त्याच्यावर ते डिपेंड करते. स्वाभाविकतः हा प्लॅसेंटाच्या फिटल सरफेसच्या माध्यमातून नाळ प्लॅसेंटामध्ये शिरते. साधारणतः कुठून शिरत असते? तर फिटल सरफेसच्या मध्यातून. ओके, पण आता इथे 2 प्रकार दिलेले आहेत आपल्याला. कोणचे? बॅटलडोर प्लॅसेंटा आणि वेलमंटाउस प्लॅसेंटा. ओके, तर आपण सगळ्यात पहिले बघणार आहे बॅटलडोर प्लॅसेंटा. तर स्वाभाविकतः नाळ ही प्लॅसेंटाच्या फिटल सरफेसच्या मध्यातून आतमध्ये शिरते. परंतु या प्रकारात, कोणत्या? बॅटलडोरच्या प्रकारात काय होते बघा, ती दरवाजाच्या एका कडेला असणाऱ्या हँडल प्रमाणे प्लॅसेंटाच्या कडेतून आतमध्ये शिरते. ओके, म्हणून त्याला बॅटलडोर असं म्हणत असतात. इथे आकृती दिलेली आहे, मी तुम्हाला देईलच. ओके, तर दुसरं दिलेलं आहे वेलमेंटाउस. ओके, वेलमेंटाउस कशाला म्हणतात बघा. यामध्ये नाळ ही प्लॅसेंटाच्या कुठून शिरते? फिटल सरफेसच्या मध्यातून आत शिरण्याऐवजी ती कुठून जाते? प्लॅसेंटाच्या मेम्ब्रेन्स मधून आतमध्ये जाते. ओके, त्याला म्हणतात वेलमेंटाउस प्लॅसेंटा. 2 प्रकार दिलेले आहेत, बॅटलडोर प्लॅसेंटा. आता नॉर्मली काय होते तर सरफेसच्या हा जो प्लॅसेंटा असतो त्याच्या मधोमध ती शिरत असते. ओके, परंतु बॅटलडोर मध्ये काय होते? अशी कडेने शिरत असते. तर वेलमेंटाउस मध्ये काय होते तर मेम्ब्रेन मधून शिरत असते. ओके, हे 2 प्रकार याचे इथे दिलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर पुन्हा नोट्स वगैरे पाहिजे असतील किंवा पुन्हा कोणते तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला वाटत आहे, लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत आहे, ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.